अलिबागचा सगळा बाजार आता भरायला लागलेला आहे। मी कोळंबी घेतली 1 किलो। चला तुम्हाला संपूर्ण प्रोसेस दाखवतो। सुरमईचा रेट दाखवतो तुम्हाला। हे 500 रुपये आहे। हे तिन्ही जर साईज भेटली तर 500 रुपये, ही 700 रुपये नगावरती आहे सुरमई। आणि अजून पण तुम्हाला पाहिजे असेल तर आतमध्ये ट्रेमध्ये आहे ते सुरमई। पापलेट आहे, साईज दुसरं पापलेट आहे इथं। कोळंबी पण वेगवेगळी जाती आहेत ह्याच्यात। आणि बोंबील जर बघितले तर मोठे ओले बोंबील पण आहेत। 1 किलोवर डायरेक्ट होलसेलमध्ये मिळेल। 1 किलो घेतली आपण खाडीची कोळंबी। ती सोलून पण देता येते मावशी। तिथं आलो आपण किलोवर तरी घेतली तरी किंवा जास्त सोलून पण देणार ही। तळ हातावर एवढी बसेल एवढी मोठी कोळंबी आहे। ही घेतली 400 रुपये किलोने आपण। मासे बघा, मासे भरपूर आले ते, भरलेत मासे सगळे भरपूर। पापलेटं वगैरे बघा, छोट्यापासून मोठी पापलेटं पण सगळी आहे आणि सगळे आले ते इथं। मासे भरपूर दिवसात सुरुवात झाली आहे। बायका अक्षरशः सगळं लाईनीने इथं बसतात ते मासे घेऊन। मग संपूर्ण लाईन दाखवतो ही। तेलामध्ये कांदा, शाही जिरं आणि खडे मसाला छान मस्तपैकी आधी फ्राय करून घेतो आहे। आणि याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहे, मस्तपैकी कोळंबी पुलाव करणार आहे आज आपण। याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट, हळद आणि धण्याची छान मस्तपैकी पावडर बनवून घेतली आहे। हे सर्व एकत्र मिश्रण आपण बारीक केलं आहे मिक्सरमधून आणि हे टाकतो आपण आता वाटणामध्ये। आमची ही वेगळी रेसिपी असती कोळंबी पुलावाची, तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा। छान मस्तपैकी त्याला पाणी सुटणार आहे थोडं अजून। आता याच्यामध्ये आपण टॅमॅटो घालून घेतो आहे। टॅमॅटो भरपूर घ्या, कारण भरपूर टॅमॅटो घ्यायला तुम्हाला एक छान चव लागणार आहे। कारण टॉमॅटोची एक चव असते ती उतरते आणि पुलावाला टॅमॅटोची चव खूप छान लागते। पुलाव किंवा तुम्ही जर बिर्याणी जरी बनवत असाल तरी टॅमॅटो भरपूर घाला त्याच्यामध्ये। तर याच्यामध्ये आपण आज हिंग घालून घेतोय आता। शाही बिर्याणी मसाला आहे आपल्याकडे एव्हरेस्ट, छानपैकी मसाला घालून घेतोय। सुवाना चिकन मसाला आहे आपला, तो आपण व्यवस्थित एक प्रमाणामध्ये आपण ॲड करतोय। कोळंबी छान धुवून घेतली आपण। आता ह्याला आपण हळद मीठ लावणार आहे। छानपैकी हळद लावली आपण, मीठ घालतोय आता आपण। पुलावचा मसाला रेडी आहे, याच्यामध्ये आपण कोळंबी घालून घेतोय आता। मस्तपैकी एकजीव करून घ्यायची कोळंबी। ह्याला शिजायला अजिबात वेळ लागत नाही, पटकन शिजते। एक वाफ काढून घ्यायची फक्त, आपली कोळंबी तयार होईल। छान मस्तपैकी पाणी सुटलं आणि आता आपण आपला राईस टाकून घेतो। मस्तपैकी वाफळलेला राईस आहे, अख्खा बासमती आहे, आपण पुलावसाठी वापरतोय तो। आणि जास्त काही मेहनत नाही आहे, फक्त छान मस्तपैकी हलवून घ्यायचं आहे आता एकत्र। कारण आपला पुलाव आहे, बिर्याणीसाठी असेल तर तुम्हाला पुढे दम द्यावं लागेल आणि थोडी प्रोसेस फक्त वेगळी आहे। पुलाव पटकन होतो आणि कमी वेळेमध्ये चांगला पदार्थ बनवून होतो। कोळंबीचे पीसेस पण किती छान फ्राय झाले ते आणि राईस पण छान शिजला आहे। हा आहे आपला कोळंबी पुलाव।